नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। रेमल चक्रीवादळ अतिशय तीव्र होत आहे, तर कुठे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मात्र याआधीच केरळमध्ये आता मान्सून पूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलाय। केरळमध्ये मान्सून पूर्व हालचालींनी कहर केलाय। गेल्या काही दिवसांपासून केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान खात्याने केरळमधील 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय। याशिवाय लोकांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या मुलांना तलाव किंवा नद्यांजवळ जाऊ देऊ नका असं सांगण्यात आलंय। आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासन, अग्निशमन विभाग, पोलीस आणि महसूल विभागाला सतर्क करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। याशिवाय एनडीआरएफच्या 2 तुकड्यांही राज्यात तैनात करण्यात आल्यात। शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात 8 मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत। केरळमध्ये अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।